विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्यामध्ये शिक्षकांचं समर्पण आणि मार्गदर्शन आणि योगदान महत्त्वाचं आहे। त्यांच्यामध्ये जग बदलण्याची ताकद आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आहेत। शिक्षक दिनानिमित्त आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये ते आज मुंबईत बोलत होते। शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही, त्यामुळेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारण्यात आले। शिक्षण क्षेत्रामध्ये राज्याला अग्रेसर राखण्यासाठी नवनवीन कल्पनांना शासनानं नेहमीच पाठबळ दिलंय असंही त्यांनी सांगितलं। पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल्याची जोडही आवश्यक असल्यानं नवीन शिक्षण पद्धती अवलंबण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये मोठी उंची गाठणं शक्य होईल असं ते म्हणाले। विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर राहण्यासाठी निर्धार करायचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडवण्यामध्ये शिक्षकांचं योगदान मोलाचं असणार आहे आणि यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येत असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं।